आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। खतवड येथे आषाढी एकादशी निमित्त खतवड ते रामकुंड पायवारीचे आयोजन। दिंडोरी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा खतवड ते नाशिक रामकुंड पायदिंडी सोहळा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि हरिनामाच्या अखंड गजरात संपन्न झाला। विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणाने आसमंत दुमदुमून गेला असून पावसाच्या सरींची पर्वा न करता आबालवृद्धांसह युवक युवती, महिला आणि वारकरी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम या अखंड जयघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। हातात वीणा, टाळ मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी विठ्ठल नाम असा वारकरी संप्रदायाचा पारंपरिक साज या दिंडीत पाहायला मिळाला। महिलांनी पावसांच्या सरीमध्येही भक्तिभावाने फुगड्या खेळत विठुरायाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद आणि विठ्ठल भेटीची आस स्पष्टपणे जाणवत होती। खतवड येथील या पायी दिंडीने वारकरी परंपरेचे जतन करत समाजात भक्ती, एकात्मता आणि आध्यात्मिकतेची प्रेरणा दिली। पावसाच्या सरींनाही न जुमानता विठ्ठल भक्तांनी केलेला हा पदयात्रेचा प्रवास उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दड।